नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राचा दर आठवड्याला न्यूजवीक हा जो कार्यक्रम आपण बघतो, त्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणे या कार्यक्रमासाठी आमचे नवराष्ट्राचे कार्यकारी संपादक संजय जिमलमे सर आहेत उपस्थित. सर, तुमचं खूप खूप स्वागत. आणि पुणे आवृत्तीचे संपादक अनिकेत जोशी सर आहेत. सर, तुमचंही स्वागत. महत्वाचे मुद्दे या आठवड्यामध्ये जे घडले त्यामध्ये देश पातळीवर एक राजकारण घडत होतं. एक सीजेपीचं आंदोलन जे आहे, ज्यामध्ये सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले होते आणि त्यांना आत्ताच रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे. अर्थात सरकारने त्यासाठी हायकोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई केलेली आहे. त्याबद्दल आपण बोलणार आहोत. याशिवाय राज्याच्या राजकारणात आणि देश पातळीवर जे पावसाळी अधिवेशन येऊ घातलेलं आहे संसदेचं, त्याआधी पण मोठ्या घटना घडामोडी घडतायत. त्याबद्दलही या आजच्या भागामध्ये चर्चा होणार आहे. सुरुवात करूया अर्थातच सोनम वांगचुक यांच्या उपोषणापासून. मलमे सर, यापूर्वी सुद्धा आपण अशा प्रकारची आंदोलनं गेल्या काही वर्षात बघितली. अगदी आधीच्या सरकारच्या काळातही आंदोलन झाली, किंबहुना प्रत्येक सरकारच्या काळामध्ये अशा प्रकारची आंदोलनं झाली आहेत. महाराष्ट्राला या आंदोलनांचा परिचय खूप मोठ्या प्रमाणावर आहे. सोनम वांगचुक हे आंदोलनाबरोबरच उपोषणास करत होते. आज त्यांचा 21वा दिवस उपोषणाचा. त्यांची तब्येत खालावत होती आणि त्यानंतर त्यांना आज सकाळी अपेक्षेप्रमाणे सरकारने अर्थातच जवळच्या रुग्णालयामध्ये भरती केलेलं आहे. आंदोलन करायचा अधिकार आहे का? प्रत्येकाला आहे. मुद्द्यांवर धरून आंदोलन कोणीही करू शकतो. परंतु त्यानंतर ज्या पद्धतीचं एकंदर वातावरण तिथे सुरू झालेलं होतं, मलमे सर, तुम्ही काय सांगाल नेमकं की हे आंदोलन सुरू कशासाठी झालं होतं आणि आता आज ज्या पॉइंटला आहे ते भरकटलं का? नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? कसं आहे, लोकशाहीमध्ये आंदोलन खूप महत्वाचे आहे. कारण लोकशाही आंदोलनातून बळकट किंवा सदृढ होत जाते. खरं तर नीट परीक्षा आणि त्यानंतर जो गोंधळ झाला संपूर्ण देशात, पेपर लीकचे प्रकरण होतं, त्या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, जे आपले धर्मेश प्रधान यांनी राजीनामा धर्मेंद्र द्यायला प्रधान. मागण्या यांच्या राजीनाम्यासाठी खरं तर हे आंदोलन सुरू केलं होतं. वास्तविक लोकशाहीमध्ये आंदोलन होत असताना सरकारने दखल घेणे क्रमप्राप्त आहे. कारण सरकारने दखल घ्यायलाच हवी अशा आंदोलनाची. पण सरकारी सर्व राजकीय पार्श्वभूमी बघून निर्णय घेत असतं. वास्तविक आंदोलनात मागचा हेतू आणि उद्देश खूप चांगला होता. कारण अशा प्रकारे पेपर लीक होणं खरं तर चुकीचंच आहे. ज्याप्रमाणे विद्यार्थी आपलं वर्षभर अभ्यास करत असतात, त्यातून ते परीक्षेला जात असतात आणि पेपर लीक सारखी घटना ते संपूर्ण त्यांच्या अभ्यासावर पाणी फिरत असते. पण हे होत असताना ज्याप्रमाणे जंतर मंतरवर सोनम यांनी आंदोलन सुरू केलं, पण त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नव्हता हे उघड आहे. कारण ज्याप्रमाणे मोठ्या संख्येने लोक तिथे उपस्थित होणे अपेक्षित होतं. कारण यापूर्वी आंदोलन झाले, आंदोलनामध्ये लोकांचा पाठिंबा सरकारवर प्रेशर बनवत असतो. पण इथे तसं दिसलं नाही. कारण सोनम यांच्याबरोबर तितके आणखी काही त्यांचे सहकारी, ती संख्या फक्त शेकडोंमध्येच होती जंतर मंतरवर. ती हजारोंचा पल्लाही गाठू शकली नाही. त्यामुळे सरकारवर तितकासा प्रेशर या आंदोलनाचा दिसला नाही. कारण सोशल मीडिया असेल किंवा काही विचारवंत असतील, पत्रकार मंडळी असतील, हेच आपल्या सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून या आंदोलनाविषयी बोलत होते किंवा त्या पोस्टर टाकत होते. पण विरोधी पक्षही त्या संदर्भात काय आपल्या भूमिका मांडत होते. पण वास्तविक जनतेचा जो पाठिंबा असायला हवा, यामागचं आता कारण काय आपल्याला पुढे आपल्याला त्याच्यावर चर्चा करावीच लागेल. कारण लोकांचा पाठिंबा इतक्या जर चांगलं आंदोलन होतं, आंदोलन का मिळालं नाही? वास्तविक ही परिस्थिती होती. ज्याप्रमाणे सोनम यांची प्रकृती बिघडत चालली होती. कारण 20-21 दिवस आंदोलन उपोषण करतायत. त्या पार्श्वभूमीवर हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने काही निर्देश दिले. त्यामुळे सरकारला किंवा पोलिसांना त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासंदर्भातला मार्ग सुकर झाला. त्यामुळे आज त्यांनी खरं तर कारवाई केली. खरं तर आता सोनम यांना ऍडमिट केल्यामुळे हे आंदोलन संपल्याच जमाय. कारण आंदोलनाचं जी काही दिशा होती, आता ती दिशा संपलेली आहे. दिपके आंदोलनाला बसले असले तरी दिपकेंना तितकं पाठिंबा मिळेल असं मला वाटत नाही. कारण सोनम यांची एक इमेज होती संपूर्ण देशभरात. त्यामुळे हे आंदोलन आता संपल्याच जमाय असं आपण म्हणू शकतो. अनिकेत सर, तुम्हाला काय वाटतं? कारण आंदोलन ज्या पद्धतीने सुरू केलं, एक खरं तर डिजिटल पार्टी सुरू झाली, डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरू झाली. तिचे जे सगळे फॉलोअर्स डिजिटल माध्यमांवर दिसत होते ते खरे खोटे
बॉट्स हे सगळा भाग आला हिदा, पण ग्राउंड रियालिटी जर आपण म्हटली, जर वास्तव बघितलं, तर सर म्हणाले तसं उघड आहे की त्या ठिकाणी तरुणांची सुद्धा जी गर्दी होत होती ती ब्रेकफास्ट लंच डिनरच्या वेळी जास्त दिसायची आणि नंतर तिथे कोणी फार मोजकी लोक असायची. आज सरकारने जे पाऊल उचललं ते खरं तर कालही उचललं असतं तर चांगलं झालं असतं. तब्येत त्यांची एवढी ढासळेपर्यंत वाट बघायला नको होती खरं तर. तुम्ही काय सांगाल या एकंदर आंदोलनाबद्दल आणि आता सरकारने घेतलेल्या पावलाबद्दल? पुढे काय वाटतंय तुम्हाला? तर हे जे आंदोलन आहे ना, हे खरं तर आता दिशाहीन झालेलं होतं. त्याचं कारण मे मध्ये आणि जून मध्ये जी परिस्थिती होती परीक्षांच्या संदर्भामध्ये, NIT ज्या परीक्षा रद्द झाल्या त्या नीतीच्या, आणि त्याच्यावरती विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा जो आक्रोश होता तो खरं तर संपलेला होता. याचं कारण फेरपरीक्षा त्यांनी लगेचच जाहीर केली. जे कोणी पेपर फोडण्याच्या मध्ये गुंतलेली मंडळी होती त्यात महाराष्ट्रातले पण काही लोक होते. या सगळ्यांना अटक झाली, ते सगळे तुरुंगात आहेत. त्याचप्रमाणे आता याच्यात पुढे आणखी सरकारने काही कृती करावी असं खरं तर काही उरलेलं नव्हतं. त्यांची एकच मागणी होती की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या शिक्षण मंत्र्यांचा. हा पूर्णतः राजकीय असा विषय आहे. राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर तसं बघितलं तर एक नैतिकता म्हणून किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता पहिल्यांदाच. आता इतक्या महिन्यानंतर पुन्हा फेरपरीक्षा झाल्यानंतर त्याचा निकालही काल लागला. म्हणजे सरकारने जी कृती केली ती NETच्या परीक्षेचा, त्या नीती परीक्षेचा निकाल लागल्यानंतर केलेली कृती आहे, हे आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. दुसरं, जसं मनगे साहेब म्हणाले त्याप्रमाणे त्या आंदोलनाचा पाठिंबा इतका नव्हता. याची तुलना ही लोकपाल विधेयकासंदर्भात अण्णा हजारेंनी जे आंदोलन केलं 11 आणि 13 मध्ये त्याच्याशी केली जाते, 2011 2013 मध्ये. परंतु त्यावेळेला असलेलं देशातलं वातावरण, लोक रस्त्यावर होते सगळीकडे आणि जंतर मंतर म्हणजे भरून ओसंडून वाहत होतं. ते आंदोलन कसं थांबवायचं हे सरकारला कळत नव्हतं. दिवस रात्र तिकडे हजारो लोक बसलेले होते जंतर मंतरवर. त्याच्या उलट इथे परिस्थिती होती. आता काल एक व्हिडिओ आलेला आहे, तो डिपके आणि त्याचे बाकीचे सहकारी हे सांगतात तिथले कॅमेरे हटवा, आम्हाला त्यांना वांगचूक यांना औषध द्यायचं किंवा काहीतरी त्यांना फिडिंग द्यायचंय. हे इतका हास्यास्पद सगळा प्रकार होता या आंदोलनाचा की कॅमेऱ्याच्या समोर बसून यांना आंदोलन करायचं होतं, पण कॅमेरे हटवा अशी ती मागणी ते त्या कालच्या एका ह्याच्यात करत होते. व्हिडिओ खरा खोटा हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही किंवा कुणी त्यांनी आंदोलकांनी नाकारलं पण नाही की असं काही झालं नाही वगैरे. हा म्हणजे यातला सगळे जे आंदोलन कधी चालू करायचं, आंदोलन कसं पुढे न्यायचं आणि कसं थांबवायचं याच्या बाबतीमध्ये ही झुरळ पार्टी जी आहे तथाकथित, हे अतिशय अनभिज्ञ लोक आहेत हे याच्यातून दिसलं. त्यांना कुठल्याही राजकीय पक्षाने समर्थन अशा अर्थी संघटनात्मक दिलेलं नव्हतं. जसं केजरीवाल यांनी एक मोठी संघटना अण्णा हजारेंच्या बरोबर उभी केलेली होती आणि त्यांचा प्रचार जसा समाज माध्यमामध्ये होता तसाच रस्त्यावर पण होता, लोक रस्त्यावर होते. आज तसं दृश्य नाहीये. त्यामुळे हे आंदोलन फसलेलं आहे. त्यांनी आता ह्याच्यातून म्हणजे मागे घेणं, मागे हटणं हेच खरं तर श्रेयस्कर आहे. परंतु कदाचित काँग्रेस आणि बाकीच्या काही विरोधी पक्षांना असं वाटत असेल की वांगचूक यांचा वापर करून आपल्याला मोदी सरकारवरती काही हल्ला करता येईल किंवा त्यांना अडचणीत आणता येईल, यासाठी ते आंदोलन पुढे पुढे आणखीन खेचलं जात होतं असं मला वाटतं. आता ते संपलेलं आहे आणि आता देशाला दुसऱ्या प्रश्नांकडे वळायची खरं तर म्हणजे आता दिसेल आपल्याला पुढे काय होतंय या दृष्टीने. पण आंदोलनामध्ये आता काही तथ्य उरलेलं नाही. मला सर, मला तुम्हाला असं वाटतं मला का? मला मला त्याच अनुषंगाने बोलायचं. वास्तविक धर्मेंद्र प्रधान यांची खुर्ची जाणारी निश्चित आहे. म्हणजे आम्ही अनिकेत जोशी सर आणि आम्ही दिल्ली दौऱ्यात होतो तर पण आम्ही मागोवा घेतला असता. एकूण त्यांच्या पद्धतीवर स्वतः मोदी नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण याचं श्रेय खरं तर सोनम किंवा दीपके यांना द्यायचं नाही सरकारला. त्यामुळे मंत्रिमंडळाचा जो विस्तार होईल त्या विस्तारामध्ये त्यांचं पद गेलेलं असेल. म्हणजे जो आमचे सूत्र सांगतात किंवा आम्हाला जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे त्यांचं पद गेलेलं असेल. पण फक्त सरकारला दीपके किंवा सोनम यांना मोठं करायचं नाही किंवा त्यांना ते श्रेय द्यायचं नाही. म्हणून तो मंत्रिमंडळ विस्तार जो काय आहे किंवा फेरबदलाचा जो काय तो पुढे ढकलले कार्यक्रम. आणि आता पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला मंत्रिमंडळात फेरबदल झालेलं दिसेल आणि धर्मेंद्र प्रधान यांचं कदाचित त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं जाईल. त्या ठिकाणी दुसरी एखादी नवी व्यक्ती तुम्हाला त्या पदावर दिसेल. फक्त श्रेयाचं कुठे राजकारण होऊ नये यासाठी हे सगळं चाललेलं आहे. पण एकंदरीत धर्मेंद्र प्रधान यांच्या कारकिर्दीविषयी नाराजी आहे हे उघड आहे सरकारमध्ये. आणि कुठलेही सरकार असेल, कारण एखाद्या घटनेचा सरकारच्या पूर्ण
प्रतिमेवर त्याचा परिणाम होत असतो. ज्याप्रमाणे पेपर फुटीचं प्रकरण झालं किंवा ते प्रकरण होत आहे, हे सरकारच्या एकूण कार्यपद्धतीवर नाराजी लोकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि ते उघड आहे. आणि ती नाराजी अधिक दूरपर्यंत जाऊ नये किंवा ते खूप व्यापक प्रमाणात होऊ नये म्हणून सरकार यावर निर्णय घेतलेला दिसेल सरकारने. एक राजकीय पक्ष जे आहेत ते आपण पाहिलं की गेल्या 2-3 दिवसामध्ये तिथे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी जात आहेत. मग अगदी सुषमा अंधारे गेले असतील किंवा उद्धव ठाकरेंनी मुंबईतून त्यांना पाठिंबा जाहीर केला आणि 20 तारखेला जर मार्च निघालाच तर मी तिथे जाऊ शकतो असं म्हणाले. सुप्रिया सुळे गेल्या. नंतर अखिलेश यादव यांच्या पत्नी तिथे आपल्याला दिसल्या, डिंपल यादव दिसल्या, पवन खेडा दिसले. म्हणजे आधी राजकीय पक्ष याबद्दल एक सावध भूमिका घेत होते, परंतु या आंदोलनाला येऊ घातलेल्या अधिवेशनाच्या तोंडावर जर सरकारला घेरता आलं तर आपण जाऊया का, असा एक पुनर्विचार मला वाटतं काही पार्टीने केला असावा आणि तसं दिसलं. काय म्हणाल सर? नाही, अगदी बरोबर आहे. पण ते कसं आहे, आता ह्याच्यात सुद्धा हे राजकीय नेते स्वतःच्या फायद्यासाठी जात होते, तिथे कळत पण होतं. म्हणजे त्या आंदोलनामध्ये फारसे लोकच नाहीयेत, त्यामुळे राजकीय पक्ष तिथे सहभागी होणं हे म्हणजे त्यांना एक तात्पुरतं टीव्ही माध्यमामध्ये चमकण्यासाठी एक संधी इतकंच म्हणून ते तिथे बघत होते. ते आपापल्या पक्षाची बाजू तिथे जाऊन मांडत होते. तिथे ज्या माध्यमांना ज्या प्रतिक्रिया, उदाहरणार्थ सुप्रिया सुळेंचं तुम्ही कालची ती मुलाखत बघा, तिथे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेली. पवन खेडा अशाच प्रकारे काँग्रेसची बाजू तिकडे मांडतात. म्हणजे हे सगळं एक फायद्यासाठी चाललेलं होतं आणि त्यात त्यांना फारसं गम्य पण वाटत नव्हतं आणि मनापासून त्याला पाठिंबा आहे असंही चित्र नव्हतं. मलमे सर, तुम्हाला काय वाटतं? हा, नाही, नक्कीच नक्कीच मी त्याबद्दल सांगेन तुम्हाला की फक्त राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार आहे विरोधी पक्षांकडून. कारण वांगचूक ज्याप्रमाणे आंदोलन करतात किंवा सरकारच्या विरोधात ज्याप्रमाणे हल्ला करतात, सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करतात, त्याचा फायदा विरोधी पक्षातील नेते मंडळी घेण्याचा प्रयत्न करतात. त्या निमित्ताने त्यांचं तिथे जाणं आहे. खरं तर त्यांची सर्व सहानुभूती खोटी आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. कारण वांगचूक यांची तब्येत खालावली असताना आज त्यांना रुग्णालयात जबरदस्ती नेले असताना काही नेते मंडळी म्हणतात की बाबा त्यांना तुम्ही ज्या पद्धतीने नेलं ते चुकीचं आहे, कारण त्यांचा जीव जाऊ द्यायचा होता का, हा त्यामागचा उद्देश आहे. वास्तविक आज त्यांचा 21वा दिवस आहे. आणखी 1-2 दिवस झाले तर आणखी परिस्थिती गंभीर झाली असते त्यांची. त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेणं खूप गरजेचं होतं, आवश्यक होतं. न्यायालयाने त्याबद्दल निर्देश दिले, त्यांना ऍडमिट करण्यात आलेले आहे. सरकारनं खरं तर ज्याप्रमाणे भूमिका घेतली ती भूमिकेचं म्हणजे सरकारच्या एकंदरीत भूमिकेचं म्हणजे पोलिसांच्या भूमिकेचं समर्थन करेल, पण सरकारने ज्याप्रमाणे बोलणी करायला पाहिजे होती की ज्याप्रमाणे आपली भूमिका मांडायला पाहिजे होती की पेपर फुटीच्या प्रकरणी काहीतरी त्या संदर्भात एक शिष्टमंडळ पाठवून चर्चा करते. चर्चा झाली नाही तर हे लोकशाहीमध्ये खरं तर आपण त्याला चुकीचं म्हणू, कारण लोकशाहीमध्ये आंदोलनाची दखल घ्यायलाच हवी, घेतलीच गेली पाहिजे खरं तर. पण सरकार तिथे घेताना दिसली नाही. त्यामुळे सरकारविषयीची थोडी जी काही भूमिका आहे त्या भूमिका खरं तर चुकीची दिसते. सरकारने या आंदोलन लोकशाहीचा हा खरं तर आत्मा आहे, गाभा आहे. लोकशाही आणखी बळकट करण्याचं काम करत असते. त्यामुळे सरकारला अशा पद्धतीने आंदोलन जर मोडीत निघालं तर कदाचित ते हाच पायंडा पडेल. त्यामुळे सरकारने एक स्टेप पुढे घेऊन एखादं प्रतिमंडळ खरं तर तिथं पाठवायला पाहिजे होतं हे सर्व होण्या अगोदर, पण तसं झालेलं नाही खरं तर. आपण सर या आधीच्या आंदोलनाचा एक धावता आढावा जर घ्यायचा ठरवला तर आपल्याला अशाच पद्धतीचं एक अनेक वर्ष उपोषण चाललेलं ते इरोम शर्मिला यांचं दिसतं की आपसा हटवावा यासाठी त्यांनी एक आंदोलन केलेलं होतं आणि 17 वर्ष तब्बल ते आंदोलन त्या हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. आणि परंतु सरकारने त्यांच्याशी कुठलीही चर्चा केली नाही, कारण तेव्हा ईशान्येकडील राज्यांमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती होती त्यामध्ये सरकारला त्यांची मागणी मान्य करणं शक्य नव्हतं. इथे सुद्धा एक असं दिसतं की एका मंत्र्याचा राजीनामा ही मागणी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा ही एक मागणी, या दोन गोष्टीमध्ये शिक्षण व्यवस्था, परीक्षा व्यवस्था अधिक सुधारावी, ती पारदर्शक व्हावी, फुलप्रूफ व्हावी, यासाठीचे प्रयत्न सरकारने करायला हवेत. आणि त्यासाठी मग त्यांनी मार्ग कुठला अवलंबायचा हा भाग वेगळा. तुम्ही म्हणालात तसं आपण महाराष्ट्रातली सुद्धा जर आंदोलनं पाहिली यापूर्वीची सगळी, तर त्यामध्ये सुद्धा सरकारला बऱ्याचदा काय करावं असा पेच पडलेला आहे आणि आंदोलनकर्त्यांना सुद्धा एक ज्याला डिग्निफाईड एक्झिट त्या आंदोलनामधनं पाहिजे असते ती मिळण्यासाठीचे प्रयत्न असं. तर तुम्हाला काय काय वाटतं सर, कुठले खास आंदोलन ज्याचं चर्चा करावीशी वाटते? मलवे सर पाहिजे. नाही, खरं कसं आहे की आपण बरेच अण्णा हजारेंनी सातत्याने सरकारच्या विरोधात आंदोलनं केली. आपण युती सरकार असेल किंवा त्यानंतर काँग्रेस सरकार असेल, ज्याप्रमाणे ते आझाद मैदानावर आंदोलन बसले,
लोकपालच्या संदर्भातलं त्यांचं एक मोठं आंदोलन होतं. संपूर्ण देशभर त्यांनी ते वादळ उठवलं आणि देशाचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. आणि त्या पाठिंब्याच्या बळावरच त्यातून आपसारख्या पार्टीचा जन्म झाला, तो भाग वेगळा. पण एक आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे आंदोलनाचा देशाला, महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास आहे. महाराष्ट्राचा तुम्ही विचार केला, अण्णा हजारे खरं तर या उपोषणाचे महाराष्ट्रातील एक आंदोलनाचे प्रणेते म्हणता येईल की आपण. त्याप्रमाणे सरकारला झुकवण्याचं काम त्यांनी वेळोवेळी केलं. पण त्यांना जनसमर्थन होतं, लोकांचा मोठा पाठिंबा मिळत होता. अण्णा हजारांची प्रतिमाही त्याप्रमाणे पारदर्शक आणि स्वच्छ प्रतिमा होती. त्यांच्यावर कुठलेही आरोप झालेले नव्हते. त्यामुळे अशा व्यक्तींच्या आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसतोय. आपण जंतर मंतरचं आंदोलन जर घेतलं, दिपकेंची ही खूप म्हणजे नव्याने ह्या सर्व आंदोलनात एंट्री झालेली आहे. त्यांची जी काय पार्टी आहे, त्यांनी झुरळ पार्टी म्हणून त्यांनी स्थापन केलेली आहे. तो फक्त जो काय बोलबाला आहे तो सोशल मीडियावरती. वास्तविक त्यांच्या आंदोलनाला जनसमर्थन बिलकुल नाही. मी स्पष्टपणे सांगेन, मी माझा अभ्यास सांगतो किंवा बाकीच्या लोकांची चर्चा केल्यानंतर, तो एक सोशल मीडिया पार्टी इतकंच त्याचं म्हणता येईल. कारण जर एकदम लाखोंमध्ये, करोडोमध्ये तुमचे जर त्या पार्टीचे फॉलोअर्स असतील तर जंतर मंतरवर ते चित्र दिसायला पाहिजे. ते चित्र दिसलेलं नाही आपल्याला. तुमच्या लक्षात येईल, कारण काही शेकडो लोकच तिथे होते. म्हणजे ती संख्या हजारोमध्ये पण गेलेली नव्हती. याचा अर्थ की हे फक्त सोशल मीडियावरचं आंदोलन होतं, वास्तविक जनसमर्थन नव्हतं. हा त्या आंदोलनाचा दुसरा पाठ झाला. तुम्ही मला विचारलं की एकूण महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला या आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण बघत आलो तर आपण खूप मोठी आंदोलन झालेत महाराष्ट्रात. आणि या आंदोलनाच्या बळावरच सरकार, म्हणजे सरकार कोसळवण्याची ताकद या आंदोलनात असते वास्तविक. खरं तर ही आंदोलन त्याप्रमाणे होत गेली. पण आत्ताच्या काळात, म्हणजे मागील तुम्ही 10 वर्षाच्या काळात जर कालावधी पाहिला आणि या सर्व कार्यकाळात जर विचार केला तर लोकांचं जे जनसमर्थन मिळायला पाहिजे अशा आंदोलनाला, आपण मिळताना दिसत नाही कुठल्याच आंदोलन. म्हणजे लोक एवढी व्यस्त आहेत की ह्या सर्व त्यांना याकडे वेळ, म्हणजे याच्या लक्ष देण्यात वेळ नाही, असं एकंदरीत चित्र दिसते. त्यामुळे जी काही आंदोलनं होत आहेत, म्हणजे मागील तुम्ही पूर्वोत्तर राज्यातील आंदोलनाचा तुम्ही दाखला दिला, त्याप्रमाणे तिकडे मोठ्या प्रमाणावर 17 वर्षापर्यंत त्यांनी आंदोलन केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मागील काही 10 वर्षात आपण बघितलं तर आंदोलनं हे कुठेही सक्सेस होताना दिसत नाही. आंदोलनं सरकारवरती दबाव टाकण्यास खरं तर यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे सरकारची जे काय आंदोलनाला दखल घेण्याची जी काय सरकारची भूमिका आहे ती दिसून येत नाही. त्यामुळे आंदोलन हे काही दिवस चालतात आणि नंतर ते रुळून जातात, असंच एकंदरीत चित्र दिसतंय आपल्याला. मला असं वाटतं बरोबर आहे. की सर, जरांगेंचं आंदोलन एक आहे की ज्याला मोठ्या प्रमाणावर हा, पाठिंबा नाही, मिळाला होता. जरांगांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी खूप वेगळी आहे. कारण ते एक जातीय आंदोलन आहे. खरं तर ते ज्याप्रमाणे एक समाजगट त्यांच्या पाठीशी होता, त्याप्रमाणे ते आंदोलन तुम्हाला दिसतंय. त्या आंदोलनामागची म्हणजे तो एक राजकीय आंदोलन नंतर ते एक सामाजिक आंदोलन होतं, एक जातीय आंदोलन. त्या पार्श्वभूमीवर एक समाजगट त्यांच्या पूर्ण पाठीशी उभा राहताना दिसला. त्या आंदोलनातून त्यांनी सरकारकडून बऱ्याच मागण्या मान्य करून घेण्यात सरकार ते यशस्वी ठरलेले, ते आपल्याला मान्य करावं लागेल. कारण ज्याप्रमाणे त्यांनी मुंबईमध्ये एक मोठं आंदोलन केलं आणि मोठ्या प्रमाणावरती स्वयं मराठा बांधव मुंबईत आले आणि त्यांनी संपूर्ण मुंबईचा चक्काजाम केला. त्यामुळे सरकारला त्याची दखल घेणे खरं तर आवश्यक वाटलं आणि सरकारने दखल घेऊन त्या आंदोलन ह्यामधील त्यांच्या काय भूमिका, त्यांच्या काय मागण्या आहेत ते खरं तर त्या राज्य सरकारच्या पातळीवरती नाहीत आणि ते पूर्ण होण्यासारख्याही नाहीत. कारण त्यासाठी खूप मोठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते, हे त्यांनाही माहीत आहे. सरकारमधील जे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्या मंत्र्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या धर्तीवरती सरकारला काय देता येईल ते देण्यास सरकारने प्रयत्न केला आणि ते आंदोलन मराठा समाजाचं आंदोलन मुंबईतलं होतं, ते शेवटचं आंदोलन होतं. त्यानंतर असं मोठं आंदोलन होईल असं मला वाटत नाही. कारण आंदोलन हे वारंवार खरं तर होत नाहीत. एखादंच आंदोलन मोठं होतं, जसं आपण म्हटलं की लोकपालचं आंदोलन हे देशातील मागील काही दशकांमध्ये सर्वात मोठं आंदोलन होतं. त्यानंतर असं मोठं आंदोलन झालंच नाही ज्याप्रमाणे जनसमर्थन मिळालं. म्हणजे गांधीजींच्या काळात लोक रस्त्यावर उतरून ज्याप्रमाणे आपली भूमिका मांडवते, सरकारविरुद्ध वातावरण तयार झालं होतं, असं काहीच त्या आंदोलनाचा भाग होता. आणि त्या सर्व आंदोलनामध्ये समाजातील सर्व घटक त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. सर्व राजकीय पक्षाचे जे प्रतिनिधी होते किंवा कार्यकर्ते सुद्धा त्यात एका देशभावनेने त्यात सहभागी झालेले होते. प्रत्येकाला ती वाटत होतं की आपले लोकपाल व्हायला पाहिजे किंवा भ्रष्टाचार नाहीसा व्हायला पाहिजे, ही त्यामागची भूमिका होती. त्यामुळे ते आंदोलन झालं. त्यामुळे असे आंदोलन आता म्हटल्याप्रमाणे आंदोलन एक जरांगेंचं आंदोलन वगळता आपण आता ज्याप्रमाणे सरकारने आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या काय मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला, तर त्यानंतर असे आंदोलन महाराष्ट्रात तर मला वाटत नाही की होतील आणि लोकांचं जनसमर्थन मिळेल.
एकंदरच आपण बघतोय की सोनम वांगचुक यांना इस्पितळामध्ये भरती करण्यात एक आल्यानंतर 20 तारखेच्या बोला सर. आंदोलन तुम्ही विसरत आहे महत्वाचं, महाराष्ट्रामध्ये हां. सुरू आहे आता. ते पण वांगचूक यांच्या उपोषणामुळे फसलेलं आहे. ते म्हणजे रामरक्षा आंदोलन. होय. उद्धव ठाकरे बरोबर. त्या आणि राजकीय शिवसेना त्या राजकीय यांनी आंदोलनाकडे मी येणारच होते. हा एकंदरच आंदोलनाची परिस्थिती ही ठाकरेंवर अशा पद्धतीने येईल असं अनिकेत सरांनी संजय बनवे सर अनिकेत सरांनी तो हो. विषय बरोबर आपल्याला वळवलेला आहे आणि त्या विषयावर आपण केंद्रस्थानी येणारच. आणलेला विषय. तर मागच्या होय, आठवड्यामध्ये काय अगदी झालं हे अगदी. आपल्याला बोलायचं ना. तर अम, रामरक्षा आंदोलन, हनुमान चालीसा त्याच्या विरोधातला, मग हनुमान चालीसासाठी एक आंदोलन होणार होतं, त्याच्यात झालेले सगळंच आपण पाहिलेलं आहे. तर हे रामरक्षा आंदोलन पण कुठेतरी फसलं होतं का मुंबईतलं? आणि आता पुन्हा जे होऊ घातलंय त्यातही फसवणूक होणार आहे का? म्हणजे नेमकं काय होणार आहे सांगा. नाही, कसं आहे माहिती आहे की उद्धव ठाकरे यांच्या एकूण भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह मुळात तुम्हाला मी आपण वारंवार चर्चा करत आलेलो की ते ज्याप्रमाणे त्यांना काय भूमिका घ्यावी हे त्यांना समजत नाही. मुंबईतलं आंदोलन हे फसलेलंच होतं, 100% फसलेलं होतं. आज ते म्हणजे नागपूरमध्ये करतात, इतर ठिकाणी करतात, पण त्या आंदोलनाला पाठिंबा मिळालेला दिसत नाही किंवा हे राजकीय आंदोलन आहे असं लोकांची भावना झालेली आहे. ह्या मागचा याच्यामध्ये कुठलेही समाज हित नाही किंवा समाजाचे कुठलेही त्यात प्रश्न नाहीत. त्यामुळे केवळ आपल्या राजकीय पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे आंदोलन होत असल्यामुळे त्याला जनसमर्थन मिळेल असं बिलकुल म्हणता येणार नाही. कारण काही कार्यकर्ते असतील उद्धव ठाकरे यांना मानणारे शिवसेनेचे, ते कार्यकर्ते फक्त तुम्हाला तिथे दिसतील. बाकी जनसामान्यातून तिथे कोणी तुम्हाला येताना दिसणार नाही आंदोलन. त्यामुळे हे आंदोलन खूप काही यशस्वी होईल अशातला भाग नाही. फक्त त्याकडे एक म्हणजे माध्यम फक्त एक बातमी म्हणून पाहतील, त्याकडे एक माध्यमांसाठी एक बातमीसाठी खुराक लागतो, तो मिळवण्याचा तो मागचा एक उद्देश आहे. बाकी काही नाही हे आंदोलन होणं. अनिकेत सर, नवनीत राणा या निमित्ताने पुन्हा एकदा मैदानात उतरतील, कारण त्यांनाही संधी मिळणार आहे काहीतरी करण्याची. जसं उद्धव ठाकरे कन्फ्युज आहे, त्यांना विषय सापडत नाही, तसं नवनीत राणा या पण विषयाच्या शोधात असतात. त्यांना त्यांच्या अमरावती मतदारसंघामध्ये काहीतरी स्थान निर्माण करायचं आहे. यासाठी त्यांनी आता त्यांच्या पूर्वीच्या आंदोलनाचा 22 मध्ये त्यांना हनुमान चालीसा म्हटली उद्धव ठाकरेंच्या घराच्या बाहेर, मातोश्रीच्या बाहेर बांद्रामध्ये. या कारणासाठी तेव्हा त्यांना अटक झाली होती आणि त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं होतं, त्यांना आणि त्यांचे जे आमदार पती होते त्यांना. तर हे सगळं म्हणजे एक राजकीय आंदोलनच होतं. तसं उद्धव ठाकरेंचं आता राजकीय आंदोलन आहे आणि त्याच्यामध्ये रामरक्षा त्यांनी जो काही जो विषय घेतलेला आहे ते त्यांनी स्वतःचं हसं एवढ्यासाठी करून घेतलं की रामरक्षेचं पुस्तक उद्धव ठाकरेंच्या हातात आहे, पण त्यांना 2 वाक्य वाचता येत नाहीत त्यातली. कोणीतरी एक आले गुरुजी किंवा ज्याला पुरोहित म्हणतो अशी मंडळी माईकवरनं रामरक्षा म्हणतायत आणि उद्धव ठाकरेंच्या हातात पुस्तक आहे, ते त्यांना वाचता येत नाही. ते मागच्या लोकांकडे कोणाकडे तरी पुस्तक ते देतात. शिवसेनेचे जे नेते त्या फोटोमध्ये दिसतात, संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, बाकीचे विनायक राऊत, कोणालाही रामरक्षा म्हणता येत नाही हे याच्यामध्ये सिद्ध झालं. त्यामुळे त्याचं हसं झालं. जर तुम्हाला एक आंदोलन करायचंय, आता नवनीत राणा यांना हनुमान चालीसा पाठ होती, तोंडपाठ होती आणि त्या धडाधड म्हणत होत्या. असं जर उद्धव ठाकरे करू शकले असते तर त्याला एक कुठेतरी टोक आलं असतं. मुळामध्ये त्यांनी हा जो विषय घेतला होता रामरक्षा आंदोलन, हा राम मंदिराशी त्यांना जोडायचं होतं आणि राम मंदिरामध्ये काहीतरी मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तिथे चोरी झालेली आहे, याचा हिंदू भावनांशी, हिंदूंच्या मनात असलेल्या रामाच्या विषयीचं जे काही प्रेम किंवा राम मंदिराच्या आंदोलनासाठी जे एक मोठी चळवळ जी होती त्याचा कुठेतरी फायदा आपल्याला आता करून घेता यावा आणि भाजपच्या विरोधात ते आंदोलन उभं राहावं असा प्रयत्न होता. हे दोन्ही गोष्टी त्यांच्या फसल्या. लोक त्यांच्या मागे नाहीत आणि राम मंदिर म्हणजे तिथल्या ज्या काही दान चोरीचा जो विषय आहे ते सगळं प्रकरण आता 7-8 लोकांना अटक झाली. आता कोणाला एका चंपतरायला अटक झाली की नाही झाली याच्या मुद्द्यावरती फक्त ते एक त्याला एक तेवढा आंदोलनाचा भाग असू शकतो. बाकीच्या आंदोलनाला तसं काही अर्थ उरत नाही. त्याची मागणी काय असणार आहे? कुठलंही आंदोलन केल्यानंतर त्याच्यामध्ये एक मागणी असायला लागते, ती मागणी सरकारकडे असायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये राम मंदिराच्या संदर्भात जी मागणी त्यांना करायची ती कोणाकडे ते मांडत नाहीत, कोणाच्या संदर्भात ती मागणी नाही आहे. त्यांना फक्त त्याच्यातून राजकीय आपल्या मागे काही पाठबळ उभं राहील का इतकाच भाग होता. त्यामुळे त्यांचं ते आंदोलन
फसलेलं आहे. आता आज ते नागपूरमध्ये गेलेले आहेत, तेव्हा त्यांना उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस हा त्यांचा जो मतदारसंघ आहे नागपूर, त्यांनी आव्हान दिलेलं आहे की तुम्ही त्याची 2 पानं तरी म्हणून दाखवा, 2 श्लोक म्हणून दाखवा, मी तुमच्यासोबत रामरक्षा म्हणायला येतो. म्हणजे इतकं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जी खिल्ली उडवल्यानंतर पुन्हा ते तिकडे आंदोलन करतायत आणि त्यांनी पुन्हा मोहन भागवताना पण निमंत्रण दिलंय असं संजय राऊत सांगतात. हे सगळं एक नसलेला विषय तयार करून त्याच्या मागे आपल्या मागे लोक उभे राहतील अशी एक भाबडा प्रयत्न आहे असं मला वाटतं. काहीच अर्थ एकंदर नको. काय सर, एकंदर काय की जशा शाब्दिक कोट्या करण्याच्या भानगडीत ते पडतात आणि ती प्रत्येक कोटी बहुतांश वेळा फसते, तसंच काहीसं या रामरक्षा आंदोलनाचं होणार आहे. मलबे सर, पण याच वेळी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जे शिल्पकार होते संजय राऊतांना हाताशी धरून, ते शरद पवार यांनी वेगळे राजकीय डाव खेळायला सुरुवात केलेली आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अजित पवारांचा पक्ष म्हणजे सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्रीपदी बसवण्यामध्ये जे नेते अगदी आघाडीवर होते आणि त्यांना तो अजित पवारांचा पक्ष जो आयताच चिन्हासह हाती येईल असं वाटत होतं, तो सगळा डाव आता उलटताना दिसतो आहे. या एकंदर ज्या राष्ट्रवादीमध्ये घटना घडामोडी होत आहेत मलमे सर, काय तुम्हाला याच्यामध्ये वाटतं? कारण पवार साहेबांनी आज बारामतीमध्ये पण पत्रकार परिषद घेतली. ते भूमिका जी घेत आहेत राजकीय, ती केंद्रामध्ये काय घेतील? नाही, कसं आहे, शरद पवार ज्याप्रमाणे मागील काही दिवसांमध्ये त्यांच्या भूमिका बघितल्या, त्यांची जी काही स्टेटमेंट आहेत किंवा त्यांच्या पक्षांच्या नेत्यांची जे वक्तव्य आहेत आपण पाहिलं तरी अ, हा सर्व शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये जाण्यात उत्सुक आहे असं एकंदरीत त्यातून आपल्याला एक अर्थ काढावा लागेल. ज्याप्रमाणे जी वाटचाल त्यांची सुरू आहे, कारण त्यांना माहिती आहे की आपण सत्तेत गेल्यानंतर आपल्याला बरंच काही पदरात पाडून घेतील आणि शरद पवार त्या दृष्टीने शरद पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये आपण पाहिलं तर शरद पवार यांचा जो पक्ष आहे तो एनडीए बरोबर येईल का, शरद पवार आणि सुनेत्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, हे 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन ते एनडीएमध्ये ऑलरेडी एनडीएमध्ये आहेत, पण ते विलीन होऊन ते एनडीएचं घटक पक्ष होतील का, त्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. वास्तविक शरद पवार यांचा प्रयत्न असणार आहे, कारण शरद पवारांना एकंदरीत संपूर्ण जी पुढची राजकीय वाटचाल धुसर दिसत आहे, त्यामुळे त्यांचा प्रयत्न असा असणार आहे की मोदी आणि शहांचा प्रेशर सुनेत्र पवार यांच्या पार्टीवर असावा की हा पक्ष, दोन्ही पक्ष एकत्र यावेत, विलीन व्हावेत आणि पवारांकडे पुन्हा ते नेतृत्व येणार आहे त्या पक्षाचं. कारण ज्याप्रमाणे खासदार आहे, ज्याप्रमाणे खासदार एका म्हणा आमदार, ज्याप्रमाणे आमदारांची संख्या खूप मोठी आहे आणि सर्व एकत्र आल्यानंतर थोडं पक्षाचं बळ वाढेल आणि सर्व पक्ष एकत्र, 2 पक्ष एकत्र आणण्याचा प्रयत्न असेल. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चाललेले दिसतात. म्हणजे एकंदरीत आम्हाला जे सोर्स माहिती देत आहेत त्याप्रमाणे हे 2 पक्ष एकत्र येऊन ते एनडीएचा पार्ट असतील आणि त्या बदल्यात मग काही नेत्यांना तिथे केंद्रामध्ये मंत्रिपद दिलं जाईल, काहींना राज्यात मंत्रिपद दिलं जाईल, अशा पद्धतीचे एकंदरीत सगळी जी काही राजकीय जी घडामोड सुरू आहे. 14 जुलैची रात्र, 14 जुलैच्या रात्रीला वर्षा बंगल्यावर आधी एक गाडी गेली आणि जयंत पाटील तिथे गेले. त्यानंतर एक गाडी गेली आणि त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तिथे गेले. आणि त्यानंतर एकदम आपण जर आता बघितलं तर सुनील तटकरे आधी जे म्हणत होते की अजितदादांच्या विलिनीकरणाच्या संदर्भातल्या काही बैठकी झालेल्या आम्हाला माहित नाही, तशी काही चर्चा झालीच नव्हती, नाही तर दादांनी आम्हाला सांगितलं असतं. परंतु काल जे तटकरे बोलतायत ते अगदीच वेगळं बोलतायत. ते म्हणतायत की हो, दादा असते तर विलिनीकरण झालंच असतं. म्हणजे एक केवळ 4 महिन्यापूर्वीची गोष्ट जर आपण बघितली तर 3.5-4 महिन्यापूर्वी शरद पवार यांच्या पक्षाकडून विलिनीकरण होणारच होतं हे अगदी ठामपणे तारखेसह सांगितलं जात होतं. आणि अजित पवारांचे जे सगळे साथीदार होते ते अशी कुठली चर्चा झाल्याचं आम्हाला माहित नाही असं म्हणत होते. हे इतकं पटकन कसं काय बदलतं सर? अनिकेत सर. नाही, कसं आहे, याच्यामध्ये एक मुद्दा मला तुम्हाला थोडासा आधी स्पष्ट करायचा आहे. जेव्हा अजितदादांचा मृत्यू झाला 28 जानेवारीला, त्याच्यानंतर शरद पवार यांनी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच हे सांगायला सुरुवात केली की आम्ही एकत्र येणार होतो आणि अजितदादांच्यावर आमच्या बैठका झाल्या होत्या. त्यावेळेला एकूण वातावरण असं होतं की अजित पवार यांच्या पक्षाचे लोक भावनेच्या भरात येऊन आपल्याकडे यावेत आणि सगळी सूत्र जी काय आहेत ती सुनेत्रा पवार यांच्याकडे जाण्याच्या ऐवजी किंवा पार्थ पवार यांच्याकडे जाण्याच्या ऐवजी ती शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे जावीत, असं ते राजकारण तेव्हा घडत होतं. हे वेळेच ओळखून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी
सुनेत्रा पवार यांचा शपथविधी व्हावा असा प्रयत्न केला. त्याला त्यांच्या पक्षाच्या म्हणजे पटेल आणि तटकरे आणि बाकी सगळे त्यांचे मंत्री आणि हे या सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बरोबर दादांच्या मृत्यूनंतर चौथ्या दिवशी झाला. आणि त्यानंतर एका महिन्याने म्हणजे दादांच्या मृत्यूच्या नंतर एका महिन्याने 26 फेब्रुवारीला त्यांनी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं. या सगळ्या मधल्या काळामध्ये शरद पवार यांच्याकडून, जयंत पाटील यांच्याकडून, सुप्रिया सुळे यांच्याकडून वारंवार हेच सांगितलं जात होतं की आमचा पक्ष एकत्र येणार होता, आमचा पक्ष एकत्र येणार होता. तेव्हा एकत्र येणं याचा अर्थ शरद पवारांच्याकडे आणि त्यांच्या बाजूकडे किंवा म्हणजे राष्ट्रवादी SP या पक्षाकडे सगळी सूत्र राजकारणाची जावीत असा तो एक घाट होता किंवा असा एक मांड मांडलेला होता. त्याला छेद देऊन सुनेत्राताई पवार यांचा शपथविधी झाला. त्या क्षणी पवार यांनी सांगायला सुरुवात केली की मला माहित नाही, मला त्यांच्या शपथविधीचे विषय काहीच माहित नाही, मला निमंत्रण पण नाही वगैरे. इकडे सुप्रिया सुळे दिल्लीला निघून गेल्या. जयंत पाटील म्हणायला लागले की दादा असताना ते सुरू होतं. म्हणजे असं सगळं पुढचं जे राजकारण झालेलं आहे की विलिनीकरण आता होणार नाही याची खात्री. त्याच्यानंतरच्या काळामध्ये हे जे अधिवेशन झालं आणि बंगालच्या निवडणुकीच्या नंतर जे काही चित्र तयार झालं याच्यामधून पुन्हा देशाचं राजकारण बदलतंय. आमदार खासदारांना यांना आता शाश्वती उरलेली नाहीये की काँग्रेसकडे जाऊन किंवा NDA आघाडीमध्ये राहून लवकर नजीकच्या काळामध्ये पुढच्या 10 वर्ष सत्ता येईल असं आमदारांना वाटत नाहीये. त्याच्यामुळे आता सत्तेच्या जवळ जा, सत्तेमधून काही प्रकल्प आपल्या मतदारसंघाला मिळतात का हे पहा, काही सत्तेच्या राजकारणाचा फायदा आपल्या पक्षाला आणि आपल्या आमदार खासदार यांना व्हावा अशी भावना बळावल्यामुळे आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडनं तसे प्रयत्न सुरू आहेत. ते आता फडणवीसांना भेटले, शिंदेना भेटले. दिल्लीमध्ये अर्थातच त्यांचे शहा आणि मोदी दोघांच्याकडे अतिशय मधुर संबंध आहेत शरद पवारांचे. हे कधी लपवले नाही आणि या भाजपने कधी लपवलेलं नाहीये. त्यामुळे हे राजकारण जसं मल्लेसाहेब म्हणाले त्याप्रमाणे आता त्यांना पर्याय उरलेला नाही. आता आगाग म्हशीसारखं मला कुठे देशी म्हणत ते NDA मध्ये जाण्याच्या मनस्थितीत आहेत असं एक भावना आहे, अशी एक चाहूल लागते आपल्याला. आणि कदाचित म्हणजे योगा याचा एक जो भाग सिम्बॉलिझमचा एक भाग राजकारणामध्ये महत्वाचा असतो. त्याप्रमाणे अजित पवार यांची जयंती आता पुढच्या दिवसातच येते. पहिली जयंती म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतरची वाढदिवस. या क्षणाचा किंवा या दिवसाचा फायदा घेऊन त्या गोष्टी आणखी पुढे जातात का हे पाहणं एक इंटरेस्टिंग होईल. सर का अजून एक मुद्दा पण त्याला आहे की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे खासदार फुटले आणि ते शिंदेबरोबर गेले, तशी पण भीती पवारांना वाटत असावी का की दिल्लीतले आपले म्हणजे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे वगळता बाकीचे खासदार फुटू शकतील, अशी पण भीती वाटत असावी का? शक्य आहे, पण त्यांचे जे खासदार आहेत ना ते तुम्ही बघा, म्हणजे ते त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना अतिशय कठीण अशा परिस्थितीत टक्कर देऊन किंवा त्यांचा विरोध घेऊन लंके उदाहरणार्थ नगरमध्ये ते विखे पाटील आणि त्यांचं जमूच शकत नाही भाजपचं. त्यामुळे असे त्यांचे विशिष्ट प्रश्न आहेत त्यांच्या मतदारसंघातले. हे सगळे प्रश्न सुटतील का, सुटतील कसे याची मांडणी असणार. पण त्याचबरोबर सत्तेत जायला पाहिजे ही सार्वत्रिक भावना आहे. जे काही करायचं असेल ते आपण एकत्र बसून करूया अशी आता मला राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार यांची भावना दिसते. स्वतंत्रपणे काही लोक 8-10 लोक उठून निघून जातील, जसं तृणमूलच्या बाबतीत झालं किंवा जसं शिवसेनेमधनं 5 लोक बाहेर पडले, 6 लोक बाहेर पडले, तसं होईल असं आत्ताचं चित्र राष्ट्रवादीच्या बाबतीत नाही. परंतु शरद पवार हे एकंदरीत सगळ्याचा विचार करून शेवटी लोकांना काय पाहिजे, आपल्या पक्षाच्या दृष्टीनं काय हितकारक होईल याचा विचार करतील. तर मलमे सर, आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेसला आता आपले खासदार फुटतील शिवसेनेप्रमाणेच अशी भीती वाटते का? आणि शिवाय आणखी एक राष्ट्रवादीबद्दल नेहमी बोललं जातं की सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत. त्यांचे नेते जे आहेत हे कुठल्याही आयडिओलॉजीला नाही तर सत्तेसाठी आणि प्रत्येक ठिकाणी आपापल्या कर्तृत्वावर निवडून येणारी माणसं आणि त्यांचा एकत्रित झालेला पक्ष हा राष्ट्रवादी पक्ष. तर तुम्हाला आता काय वाटतं की ह्या सगळी बदलती जी हवा आहे आणि ते त्यात भाजपाला सुद्धा अर्थात
जी 2 विधेयकं महत्वाची आणायची आहेत, त्यामध्ये डिलिमिटेशनचं बिल असेल, त्यानिमित्ताने विमेन रिझर्वेशनचं असेल, पुढे चालून सीएए बद्दल त्यांना विचार करायला लागणार आहे. यामध्ये शरद पवारांची मदत होऊ शकणार आहे. नक्कीच नक्कीच मी तुम्हाला ते सांगेन की ज्याप्रमाणे पक्ष फुटेल ही भीती पवारांना 100% होती. कारण पक्षातून खासदारांचा प्रचंड मोठा दबाव होता की आपण सत्तेत जाऊया, एनडीए सोबत जाऊया. हा सर्व दबाव पाहता शरद पवारांनी हा निर्णय घेतला आहे. मी खरं तर तुम्हाला शरद पवार खूप धोरणी राजकारणी आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण देईन. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री पदासाठी खूप अग्रेसिव्ह होते. त्यांचा आग्रह होता की मला उपमुख्यमंत्री पद करायनंतर मी शिवसेना भाजप बरोबर माझा गट घेऊन म्हणजे माझे काही आमदार घेऊन मी त्यांच्यावर जाईल आणि सरकार स्थापन करेल. हा सर्व प्रेशर होता. स्वतः म्हणजे त्यावेळी दादांनी स्वतः मला सांगितलं की मी फुटतोय. म्हणजे त्यावेळेचे नागपूरचं अधिवेशन सुरू होतं. मला आठवतं मला ह्या गोष्टी होत्या. आणि पुढील काही म्हणजे आम्ही बातमी सुद्धा केली की पुढील काही दिवसात एक मोठी राजकीय घडामोड घडते. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी एक पाऊल मागे घेत विजयसिंह मोहिते पाटलांना बोलावून त्यांचं समाधान केलं आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद देऊ केलं. कारण पवार खूप या बाबतीत खूप धोरणात्मक राजकारण करत असतात. खरं तर कुठलेही तुम्ही हे सर्व पवारांची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर पवारांनी नक्कीच त्याच अनुषंगाने हा निर्णय घेतला की पक्षातून खासदार फुटू नयेत, त्यापेक्षा आपण पक्ष एक सण ठेवून आपण एनडीए मध्ये जाऊया, अशीच यामागची पार्श्वभूमी आहे. सर, बारामतीची 2029 ही सुद्धा पार्श्वभूमी बघितली. जर दोन्ही पक्ष वेगळे राहिले तर त्यामध्ये अडचणीचा होणार आहे. पुन्हा आताही प्रश्न पडणार हा आहेच की आता रोहित पवारांनी काय करायचं, मग जय पवार यांनी काय करायचं, मग सुनेत्रा पवारांना काय मिळणार, पार्थ पवारांना काय मिळणार, ही सगळी भूमिका आहे सर यामध्ये. 2029ला या परिवारांनी बारामतीवर नेहमी पवार याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय दिलेला नाहीये. काय नेमकी सगळी परिस्थिती असणार आहे, कुटुंबातली, पक्षातली? ते कसं आहे आता हे सगळे निर्णय हे त्यांना लवकर करावे लागतील. या सगळ्या चर्चा आधी करून घेऊन मगच शरद पवार त्यांचा काय असेल तो राजकीय निर्णय करतात. म्हणजे जनरली आधी सगळ्या चर्चा करून घेतल्याशिवाय ते पुढे पाऊल टाकणारच नाही. त्यामुळे बारामतीचं काय होईल किंवा पार्थ पवार याचं काय करायचं असेल पुढे, किंवा बारामतीत कोण लढेल आणि इकडे कर्जतला काय होईल, या सगळ्या गोष्टी आता त्यांना आधी ठरवून घेऊनच मग पुढे जावं लागेल. दुसरा ह्याच्यातला एक भाग तुम्ही लक्षात घ्या की डिलिमिटेशन होणार आहे, ते अटळ आहे. आता ते ह्या अधिवेशनात होईल किंवा पुढच्या अधिवेशनात, पण ते करावंच लागेल. डिलिमिटेशन झाल्यानंतर सगळी राजकीय गणित सगळ्या पक्षांची बदलणार आहे. त्यामुळे मतदारसंघ वेगळी रचना होणार आहे. आता जे सत्तेमध्ये आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघ वाचवण्यासाठी किंवा त्यांना अपेक्षित गावं घेऊन असं ते जी काही सगळी रचना करायची असते ती करण्यासाठी संधी असते. हा एक सगळ्यात मोठा भाग या सगळ्या चर्चेचा सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळं डिलिमिटेशनच्या गणिताच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचं काल तुम्ही जर बघितलं असेल प्रेस दिल्लीमध्ये त्याच्या बोलत होत्या की कशा पद्धतीने डिलिमिटेशन करणार आहेत, हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. आपल्याकडे जसं त्यांचा जो कायदा आहे तो कायद्यात त्यांना हे सगळ्या गोष्टी घालाव्या लागतात की उत्तरेकडनं दक्षिणेकडे असे ते मतदारसंघ त्याचं वाटप होतं. ते होत असताना कुणाच्या सोयीचा मतदारसंघ तयार व्हायचा ही आखणी सगळ्यात महत्वाची असते. आणि तशी करण्याची वेळ ही पुढच्या काही काळात येणार आहे. त्याच्यामुळे सत्तेच्या जवळ जाणं, एनडीए मध्ये सहभागी होणं हा एक त्यांच्यापुढे अपरिहार्य अशा प्रकारचा भाग असू शकतो. कारण एनडीएची सत्ता जाऊन एनडीए आघाडीची सत्ता लवकर येईल पुढच्या काळामध्ये असं काही वातावरण देशात नाही आहे. त्यामुळे ह्याचा सगळ्याचा विचार साकल्यानं होईल आणि हा निर्णय होईल. सर, बलवे सर, एकंदर यावेळचं जे दिल्लीतलं पावसाळी अधिवेशन आहे ते खूप वादळी ठरेल असं वाटतंय का? सहज त्यांनी विरोधी पक्षांना आपल्या भूमिकेत आणून विधेयकं पास करून घेतील? नाही, कसं आहे की विरोधकांचा प्रयत्न असणार आहे की हे अधिवेशन वादळी करावं. कारण नीट पेपर फुटीचं प्रकरण आहे किंवा इतर जे मुद्दे आहेत त्या मुद्दे घेऊन ते आक्रमकपणे संसदेत तुम्हाला दिसतील. काँग्रेस आणि इतर त्यांचे जे मित्रपक्ष आहेत ह्या सगळं पार्श्वभूमीवरती सरकारचा प्रयत्न असेल की या सर्व विरोधकांच्या मुद्द्यांतील हवा काढणे हा सगळ्यात त्यांना मुद्दा असेल. सरकार त्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसेल. कारण सरकार ज्याप्रमाणे
विरोधकांना सामोरं जाते. मी मागील काही अधिवेशनं पाहिलं आपण बरेच जे काय होते, पण सरकारने कुठल्याही विरोधकांना आपल्याला हमी होऊ दिलेलं नाही. ज्याप्रमाणे पाहिलं तर आपण तीच भूमिका सरकारची असणार आहे. त्याप्रमाणे दुसरं की जे काही विधेयकं असतील ती विधेयके मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. सरकारकडे संख्याबळ आहे आणि आणखी संख्याबळ सरकारचा जुटवण्याचा प्रयत्न आहे. 2/3 जिथं ज्या विधेयकांना लागणार आहे, जी संख्याबळ लागणार आहे त्यासाठी सरकारचा खऱ्या अर्थानं प्रयत्न चालू आहे. बाकी इतर विधेयकांना राज्यसभेत सरकारचं बहुमत आहे, लोकसभेत हे आहे, त्यामुळे ते सहजपणे बाकीची विधेयक आहेत ते मंजूर होतील. पण जे मतदार पुनर्रचना विधेयक असेल किंवा इतर जे विधेयक असतील त्यासाठी सरकारचा हे सर्व जुळवाजुळवीचा प्रयत्न सुरू आहे. आणि जर शरद पवार यांचा पक्ष अधिवेशनाच्या अगोदर एनडीए सोबत गेला तर तो महाविकास आघाडीला मोठा धक्का असेल खरं तर. सरकारने त्या विरोधकांच्या ज्या मुद्द्यातील हवा काढण्याच्या दृष्टीने एक मोठा प्रयत्न केलेला असेल. त्यामुळे सरकार विरोधक ज्याप्रमाणे थोडे त्यांची भूमिका असेल ते तितकी आपल्याला दिसणार नाही. कारण जर आपल्या पक्षातील आपल्या आघाडीतील एक घटक पक्ष जसं की आपण जर काँग्रेसचा विचार केला तर आपण साऊथमध्ये आपण डीएमके काँग्रेसपासून थोडं दूर गेलेलं आहे. ज्याप्रमाणे तिथं दक्षिण तामिळनाडूमध्ये काँग्रेसने भूमिका केली विजय यांच्यावर जाण्याची, त्यानंतर ते डीएमके थोडं दूर गेलेले. शरद पवार आणखी दूर गेला तर मग विरोधकांना तितकंसं बळ विरोधकांना दिसणार नाही सरकारच्या विरोधात भांडताना किंवा आक्रमकपणे लढताना. एकंदर काय तर सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर जे सीजेपीचं आंदोलन जंतर मंतरवर चालू होतं ते तितकं प्रभावी राहील असं वाटत नाही. त्यामुळे 20 तारखेला संसदेवर जो नियोजित मोर्चा होता त्याचं काय होईल हे आपल्याला 2 दिवसात कळणार आहेच. अधिवेशन सुरू होत आहे, त्या अधिवेशनामध्ये जी महत्वाची विधेयकं आणायची आहेत त्याबद्दल केंद्र सरकार कशा प्रकारे यशस्वी होतं हेही बघणं रंजक ठरणार आहे. आणि अर्थातच कुठले राजकीय पक्ष, खास करून राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका काय तेही त्यावेळी स्पष्ट होईल. कारण शरद पवार यांचं आजतागायतचं राजकारण बघता ते बोलतील तसं करतीलच याची शाश्वती खरं म्हणजे त्यांची लेख सुद्धा देऊ शकेल असं म्हणता येत नाही. त्यामुळे बघूया काय होतं ते. तुमची मतं, तुमचे कमेंट्स आम्हाला अवश्य कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मलमे सर आणि अनिकेत जोशी सर यांच्यासह मी आपली रजा घेते. धन्यवाद.